हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राणी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजची सकाळ आमच्यासाठी खूप खास आणि आनंदाची होती. कारण आम्ही होतो आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरी तुळजापूर येथे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे रात्री एक रूम बुक करून आराम केला होता. सकाळी लवकर उठून मस्त अंघोळ वगैरे केली. सगळेजण मस्त तयार झालो आणि आता आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. आमची रूम मंदिरापासून अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही पायीच मंदिराच्या दिशेने चालत होतो. सकाळचं वातावरण, थंडगार हवा आणि भक्तिमय माहोल तर खूपच छान वाटत होतं. आणि हे बघा माझ्या छोट्याशा परीला आज तिने सुंदरसा घागरा घातलेला होता. खरंच आज ती इतकी गोड दिसत होती की तिच्यावरून नजरच हटत नव्हती. घागरा घालून ती ज्या गोडपणे मटकत मटकत चालली होती ते पाहून आम्हाला सगळ्यांनाही खूप हसायला येत होतं. आज आम्ही सगळ्यांनी छान अशी तयारी केली होती. मी सुद्धा खास आईंच्या दर्शनासाठी सुंदर अशी साडी नेसली होती. शेवटी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना थोडासा साज-शृंगार तर हवाच ना. जाताना रस्त्यात एक सुंदर गणपती बाप्पांचे मंदिर दिसले. आम्ही दुरूनच बाप्पांचे दर्शन घेतले. मंदिरात आत गेलो नाही. कारण म्हटलं आज गर्दी खूप असेल याची आम्हाला कल्पना आधीच होती. एवढ्या देवस्थानांमध्ये इतकी गर्दी अनुभवली होती, तर आई तुळजाभवानीच्या मंदिरात किती प्रचंड गर्दी असेल याचा अंदाज आम्हाला होता. मंदिरात जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे थोडासा नाश्ता करून घेतला. कारण दर्शनासाठी बराच वेळ रांगेत उभं राहावं लागणार होतं. मध्येच भूक लागून त्रास होण्यापेक्षा आधीच काहीतरी खाऊन घेतलेलं बरं असं आम्हाला वाटलं. त्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या परिसरात सर्वत्र पूजेच्या साहित्यांचे स्टॉल लागलेले होते. नारळ, फूल, हार, ओटीचं सामान अशा अनेक वस्तू तिथे मिळत होत्या. आम्ही तिथून पूजेचं आवश्यक साहित्य घेतलं. तर मंडळी, एक खरी गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या डिलिव्हरीच्या आधीपासूनच माझी आई तुळजाभवानीकडे एक मनापासूनची प्रार्थना होती. माझ्या डिलिव्हरीमध्ये खूप सगळे कॉम्प्लिकेशन्स होते. त्या काळात मी आईला मनोमन प्रार्थना केली होती, माझी डिलिव्हरी सुखरूप होऊ दे, माझं बाळ सुरक्षित जन्माला येऊ दे. त्यानंतर मी माझ्या बाळाला घेऊन तुझ्या दर्शनाला येईन आणि तुझी ओटी भरेन. आईच्या कृपेने माझी डिलिव्हरी सुखरूप झाली आणि माझी मुलगी सुरक्षित जन्माला आली. आता ती 4 वर्षाची होणार आहे. पण खरं सांगायचं तर त्या 4 वर्षात अनेक वेळा आईच्या दर्शनाला यायचं ठरवलं. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी आणि आल्या आणि त्यामुळे जाणं राहून गेलं. साधारण 6 महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा देवदर्शनाच्या यात्रेला गेलो होतो, त्यावेळी तुळजापूरलाही जाण्याचा विचार होता. पण तेव्हा समजलं की आई निद्रावस्थेत आहे. त्यामुळे दर्शन आणि ओटी भरण्याची सेवा म्हणजे बंद आहे. दर्शन वगैरे काही होणार नाही. हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलं. इतक्या देवांचे दर्शन झालं, पण आई तुळजाभवानींचं दर्शन मात्र नशिबात नव्हतं. तेव्हा मनात एकच विचार आला, की बहुतेक अजून आईने मला बोलवलं नाहीये, अजून वेळ आलेली नाहीये. पण म्हणतात ना, आईची हाक आली आली की तिच्या दर्शनाला जाण्याचा योग आपोआप जुळून येतो. अचानक एक दिवस माझे मम्मी-पप्पा म्हणाले, "आपण देवदर्शनासाठी जाऊया." तुळजापूरलाही जायचं आहे ते ऐकताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मनात एकच भावना होती, यावेळी काहीही झालं तरी मला आईची ओटी भरायची आहे. माझ्या मुलीला, माझ्या नवऱ्याला आणि संपूर्ण कुटुंबाला आईचा आशीर्वाद मिळवायचा आहे. माझा ठाम विश्वास आहे, की आई तुळजाभवानीच्या कृपेनेच आज माझी मुलगी सुखरूप आहे. आमचं कुटुंब आनंदात आहे आणि सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. आणि आज तब्बल 4 वर्षांची ती प्रतीक्षा अखेर संपणार होती. आज मला माझ्या आई तुळजाभवानीचं दर्शन मिळणार होतं आणि माझी मनापासून केलेली मानता पूर्ण होणार होती. मंदिराकडे जाताना आम्ही सुंदर असे गजरे घेतले होते. एवढा साज शृंगार केला होता म्हटलं गजरा तर हवाच ना. मग काय आम्ही सगळ्यांनी मस्त असे गजरे लावले आणि माझी मुलगी कुठे मागे राहणार होती. तिनेही केसांमध्ये मस्त असा गजरा लावलेला होता. तर आमच्या सगळ्यांच्या हातात पूजेचं सामान होतं. ते पाहून ती लगेच म्हणाली, "मलाही पूजा घ्यायची आहे." तिचा तो हट्ट पाहून म्हटलं आता काय करावं? मग तिला छोट्याशा टोपलीत फुलं वगैरे घेऊन दिली होती आणि ती मस्त मटकत मटकत चालली होती. आई तुळजाभवानीबद्दल एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळते. आईची परवानगी आणि तिचं बोलावणं असेल तरच तिच्या दर्शनाचा योग जुळून येतो आणि आज प्रत्यक्ष अनुभव सुद्धा आला. म्हणूनच तुळजापूरचं दर्शन हे केवळ मंदिरात जाऊन येणं नसून तो आईच्या कृपेचा आणि भक्तीचा एक खास अनुभव असतो. त्यानंतर आम्ही रांगेमध्ये जाऊन उभे राहिलो. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो तो बहुतेक 4था किंवा 5वा हॉल होता. तिथून दर्शनासाठी नंबर यायला अजून जवळ-जवळ 4 ते 5 तास लागणार होते. पण आम्ही मनाची पूर्ण तयारी करूनच आलो होतो. म्हटलं काल पंढरपूरमध्ये 9 तास रांगेत थांबलो, तर इथे 4-5 तास तर काहीच नाही. आईच्या दर्शनासाठी एवढा वेळ थांबायलाही आम्ही मनापासून तयार होतो. त्यामुळे कुठलीही घाई न करता आनंदाने आणि भक्तिभावाने आम्ही आमच्या नंबरची वाट पाहू लागलो.
5 तासांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी आमचं आई तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं. खरं सांगायचं तर दर्शन फक्त काही क्षणांचंच होतं. खूप गर्दी असल्यामुळे सर्व काही अगदी घाईघाईत झालं. पण त्या काही क्षणांमध्ये मनाला जी शांतता मिळाली ती शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आता एवढे लाखो भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळे प्रत्येकाला जास्त वेळ थांबता येणं शक्य नाही. जर प्रत्येकाला बराच वेळ दिला तर बाकीच्या भाविकांना 2-2, 3-3 दिवस वाट पाहावी लागेल. त्यामुळे व्यवस्थेच्या दृष्टीने थोडी घाई होणं साहजिकच आहे. पण देवीच्या गाभाऱ्यात जाऊन मनापासून हात जोडला, एवढंच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य होतं. श्रद्धेने केलेली प्रार्थना देवांपर्यंत नक्कीच पोहोचते असा माझा विश्वास आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मंदिर परिसरातील आणखी 3-4 छोट्या मंदिरातही जाऊन शांतपणे दर्शन घेतलं. तर मंडळी, मागच्या वेळेस मी पंढरपूर देवदर्शनाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओवर एका व्यक्तीने कमेंट केली होती. त्यांनी असं म्हटलं की नद्यांमध्ये पूजेचं साहित्य किंवा इतर वस्तू विसर्जित केल्यामुळे पाणी प्रदूषित होतं. तसेच मंदिरांमध्ये दर्शनासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे मंदिरं अधिक भव्य आणि प्रशस्त असावीत, जिथे हजारो भाविक एकाच वेळी दर्शन घेऊ शकतील. यासाठी त्यांनी इतर धर्माच्या प्रार्थना स्थळांचं उदाहरणही दिलं होतं. त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि त्यावेळी मी त्यांना रिप्लायही दिला होता. आज तीच गोष्ट मी तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. माझ्या मते कोणत्याही धर्माची दुसऱ्या धर्माशी तुलना करणं योग्य नाही. प्रत्येक धर्माची स्वतःची परंपरा, इतिहास आणि श्रद्धा असते. आपल्या मंदिरांमध्ये लाखो भाविक श्रद्धेने येतात, त्यामुळे काही व्यवस्थेच्या अडचणी निर्माण होतात. त्या नक्कीच सुधारल्या पाहिजेत, याबद्दल मी पूर्णपणे सहमत आहे. पण सुधारणा सुचवताना दुसऱ्या धर्माचं कौतुक करून आपल्या धर्माच्या श्रद्धेला कमी लेखणं मला योग्य वाटत नाही आणि तसंच दुसऱ्या धर्माला कमी लेखणंही तितकंच चुकीचं आहे. माझा हेतू कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलण्याचा नाहीये. प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर झाला पाहिजे. माझ्या मते तुलना करण्यापेक्षा आपल्या व्यवस्थेत काय सुधारणा करता येतील यावर सकारात्मक चर्चा झाली तर त्याचा समाजाला जास्त फायदा होईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण एक विनंती, आपली मतं व्यक्त करताना कृपया सर्व धर्मांचा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर नक्की राखा. तुळजापूरला आल्यानंतर अनेक महिलांना बांगड्या भरताना तुम्ही पाहिलं असेल आणि हा प्रश्न अनेकांना पडतो की असं का केलं जातं? तुळजापूर हे आई तुळजाभवानीचं पवित्र स्थान आहे. देवीला सौभाग्याची, शक्तीची आणि मातृत्वाची प्रतीकं मानली जातात. त्यामुळे इथं येणाऱ्या स्त्रिया देवीसमोर बांगड्या भरतात. बांगड्या या स्त्रीच्या सौभाग्याचं आणि मंगलतेचं प्रतीक मानल्या जातात. असं मानलं जातं की देवीसमोर बांगड्या भरल्याने तिचा आशीर्वाद मिळतो. आम्ही तिथून निघालो आणि दुपारची वेळ असल्यामुळे ऊन खूप प्रचंड होतं. त्या कडक उन्हात थोडंसं फ्रेश होण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मस्त थंडगार कुल्फीचा आनंद घेतला. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला, तो म्हणजे येरमाळा येथील आई येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी. पण त्याआधी म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया, कारण की सकाळी फक्त नाश्ता केलेला होता आणि आता 3-4 वाजले होते. भूकही लागली होती सगळ्यांना. मग एका हॉटेलमध्ये थांबून मस्त असं जेवण केलं. त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा निघालो. येरमाळा हे गाव धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. तुळजापूर ते येरमाळा हे अंतर साधारण 55 ते 57 किलोमीटर आहे आणि प्रवासाला साधारण आता आम्हाला 1 ते 1.5 तास लागणार होता. तर मंडळी, तुम्ही माझं थंबनेल पाहिलंच असेल. त्यामध्ये मी सांगितलं होतं की आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आई येडेश्वरी मातेचं दर्शन घेतलंच पाहिजे. आता मी असं का म्हणाले होते ते तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी हे बघा, हे आहे आई येडेश्वरी माताचं पवित्र मंदिर. हे मंदिर एका डोंगरावर वसलेलं आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 250 ते 300 पायऱ्या चढावे लागतात. आम्ही मंदिराजवळ पोहोचलो तर तिथे भाविकांची खूप गर्दी होती. पण मनात एक वेगळाच उत्साह होता, कारण आमच्या संपूर्ण देवदर्शनाच्या प्रवासातील हे शेवटचं दर्शन होतं. येडेश्वरी मातेबद्दल खूप ऐकून होते, पण नेमकी येडेश्वरी माता कोण आहे याची मला माहिती नव्हती. मग मी इंटरनेटवरून माहिती शोधली. अनेक लोकांकडूनही याबद्दल ऐकलं. तेव्हा समजलं की येडेश्वरी माता म्हणजेच माता पार्वतीचं एक दिव्य रूप मानलं जातं. यामागे एक अतिशय रंजक आणि पौराणिक कथा आहे. ही कथा नेमकी काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते. पौराणिक कथेनुसार रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर भगवान श्रीराम सीतेचा शोध घेत जंगलात भटकत होते. त्यावेळी माता पार्वतींना श्रीरामाची परीक्षा घ्यायची इच्छा झाली. भगवान शंकरांनी त्यांना असे करू नका, कारण श्रीराम हे साक्षात श्री विष्णूंचे अवतार आहेत असे सांगितले. तरीही माता पार्वतींनी सीतेचे रूप धारण करून श्रीरामांसमोर प्रकट झाल्या. श्रीरामांनी त्यांना पाहताच ओळखले आणि म्हटले की आई, तू येडी झाली आहेस का? तू अशी परीक्षा का घेत आहेस? असे प्रेमळ आणि विनोदी स्वरूपात त्यांनी म्हटल्याचे लोक
लोकमान्यच सांगितले जाते. त्या दिवसापासून माता पार्वती यांना एडाई या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांचे एडेश्वरी माता या नावाने नाव प्रसिद्ध झाले. आता ही कथा कितपत खरी आहे याबद्दल मी ठामपणे सांगू शकत नाही, पण इंटरनेटवरून आणि स्थानिक लोकांकडून जेवढी माहिती मला मिळाली तीच मी तुमच्यासोबत शेअर केली. रांगेत उभं असताना अनेक भाविकांच्या हातात पूजेची परडी दिसत होती. त्यामध्ये पीठ आणि इतर पूजेचं साहित्य होतं. अनेक महिलांच्या गळ्यात कवड्यांच्या माळाही दिसल्या. यामागचं नेमकं धार्मिक महत्त्व मला माहिती नाही. तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चेहऱ्यावर हळद लावलेली दिसत असेल. मंदिरात काही महिला एकमेकींना हळद लावत होत्या आणि आम्ही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की एखादी मनोकामना किंवा नवस पूर्ण झाल्यावर देवीला हळद अर्पण केली जाते. स्थानिक श्रद्धेनुसार येडेश्वरी मातेसाठी हळद अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे इथे हळदीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. येडेश्वरी मातेचं दर्शन खूप छान, समाधानकारक आणि मनाला शांतता देणारं झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर निघालो आणि मंडळी, तुम्ही जर अजून येडेश्वरी मातेचं दर्शन घेतलं नसेल तर हे बघा, समोर दिसत आहे ना, हे सगळे येडेश्वरी मातेचेच फोटो आहेत. त्यानंतर आम्ही पुढे आलो. इतक्यात खुशीचं लक्ष खेळण्यांच्या दुकानाकडे गेलं. इथे प्रत्येक खेळणं फक्त 80 रुपयांना होतं. तिने मागितलं आणि तिचा मामा घेऊन देणार नाही असं तर शक्यच नाही. मग काय, तिच्या मामाने तिच्यासाठी छान अशी खेळणी घेतली. आता आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो आहोत. इथून पुढचा प्रवास थेट आमच्या घराकडे आहे. पण त्याआधी थंबनेलमध्ये मी जी गोष्ट सांगितली होती त्याबद्दल थोडंसं बोलते. असं म्हणतात की तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर येडेश्वरी मातेचं दर्शन घेतलं की यात्रा पूर्ण मानली जाते. मी जे ऐकलं आहे त्यानुसार येडेश्वरी माता या आई तुळजाभवानी मातेच्या धाकट्या बहीण मानल्या जातात. असंही सांगितलं जातं की आई तुळजाभवानीने येडेश्वरी मातेला वचन दिलं होतं, माझ्या दर्शनानंतर जे भाविक तुझं दर्शन घेतील त्यांची यात्रा पूर्ण झालेली मानली जाईल. म्हणूनच आजही अनेक भाविक तुळजापूरला गेल्यानंतर येडेश्वरी मातेच्या दर्शनालाही आवर्जून जातात. आता ही कथा कितपत खरी आहे याचा मी कोणताही दावा करत नाही. मला जे विविध ठिकाणी ऐकायला मिळालं, अनेक व्हिडिओंमधून आणि लोकांकडून समजलं, तेवढीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळे कृपया याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनाची गोष्ट असते. काही वेळा वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे प्रत्येकाला दोन्ही ठिकाणी दर्शन घेणं शक्य होत नाही. याचा अर्थ त्या व्यक्तीची श्रद्धा कमी आहे असं अजिबात होत नाही. पण जर तुम्हाला संधी मिळाली तर तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर येडेश्वरी मातेचं दर्शनही नक्की घ्या. घरी परतताना वातावरणही खूप सुंदर झालं होतं. गेले 3 दिवस कडक ऊन होतं, पण आज आम्ही निघालो आणि अचानक पाऊस सुरू झाला. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा ना, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू